तर दिवाळीचे दिवस आले की प्रत्येक दिवसाचं एक खास महत्त्व असतं आणि त्यातलाच एक सुंदर दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा. पण तुम्हाला माहिती आहे का, हे तोच सण जवळपास एकाच दिवशी साजरे होतात, पण त्यांचा अर्थ मात्र वेगळा असतो. तर पहिलं जाणून घेऊया बलिप्रतिपदा म्हणजे काय. तर या दिवशी आठवण केली जाते एका न्यायप्रिय आणि दयाळू राजाची, म्हणजेच राजा महाबलीची. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बलिराजाकडून 3 पावलं जमीन मागितली. बलीने ती जमीन दिल्यावर विष्णूंनी त्याला पाताळात गाडलं, पण त्याला दरवर्षी एकदा पृथ्वीवर येण्याचा आशीर्वाद देखील दिला. या दिवशी त्याच्या परतीचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं देखील म्हटलं जातं. तर आता बोलूया दिवाळी पाडव्याबद्दल. तर हा दिवस खास असतो पती पत्नीच्या नात्यांसाठी. या दिवशी पत्नी आपल्या पतीला उटणं लावून स्नान घालते, त्यांचं औक्षण करते. यातून व्यक्त होते परस्परांबद्दल प्रेम, आदर आणि जिव्हाळा. तर खरी गंमत म्हणजे बलिप्रतिपदा आपल्याला शिकवतो नम्रता आणि नीतिमत्ता, तर पाडवा आपल्याला शिकवतो प्रेम आणि एकतेचा सण. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि भेटूया दिवाळीच्या पुढच्या विशेष कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.